पुण्यातील सारे पेन्शनर गोळा करून बाबा पत्ते खेळत बसत असत. दादा दुपारी कोर्टात जात असे. संध्याकाळी हिराबागेत जात असे. घरी आल्यावर वहिनीबरोबर गप्पा गोष्टी करीत बसत असे. व्यवसाय नसे काय तो मलाच, आणि म्हणूनच माझा निराधारपणा मला हर घडी जाणवत होता. अभ्यास करावा म्हटले तर तिकडेही लक्ष लागत नसे. पुस्तक हातात घ्यावे, त्यावरून नजर फिरवावी आणि एक ओळ सुद्धा लक्षात न आल्यामुळे पुन्हा पुस्तक फेकून द्यावे, असा नित्याचा क्रम झाला होता. गावात कुणाची ओळख नाही आणि नव्या ओळखी कराव्या असे मनात आले तर तिथल्या माणसांची वृत्ती पाहून तिटकारा येई. 1-2 वेळा कॉलेजकडे जाऊन आले तर माझ्या वेळच्या मुली बहुतेक निघून गेल्या असल्याचे कळून आले. त्यापैकी बहुतेक लग्न झाल्यामुळेच गेल्या होत्या आणि BA झालेली जी एखाद दुसरी होती तिचेही लग्न झाल्याचे ऐकू येत होते. आईच्या मृत्यूनंतर नानाने आमच्या घरी यायचे बंद केले होते. विचारावे असे मनात येई, पण पुन्हा मन माघार घेई. त्याने तरी कसे यावे? बाबा कुठेतरी पत्ते खेळायला जात असत. दादा कोर्टात जात असे. एकटी वहिनी काय ती घरी, पण ती असल्यामुळेच संकोचाला जास्त जागा झाली होती. ती असल्यामुळेच का येत नाहीस असे नानाला विचारायला माझे मन घेत नव्हते. पुण्याची वस्ती, या कुटाळ्यांच्या अड्ड्यात निर्माण झालेली माझी वहिनी शिकली सवरली असूनही वाचन व्यासंगाचा गंध नाही. उलट मीच वाचित बसते म्हणून माझी थट्टा करणारी. ती हजर असता आमच्या घरी यायला नानाला संकोच वाटला यात नवल नाही. मृत्यूशय्येवर आई जे काही बोलली ते चोरून ऐकल्यामुळे असेल कदाचित. वहिनीच्या कानी गेले असावे अशी तिच्या टोमण्यांवरून मला शंका येई. या सर्व गोष्टींचा विचार करताच नानाला बोलावणे मला अशक्य होऊन बसले होते. त्यामुळेच माझा निराधारपणा दिवसेंदिवस मला प्राणांतिक होऊ लागला होता. पुन्हा पुन्हा आठवण येत असे लहानपणच्या मैत्रिणींची. त्यांना भेटायला जावे असे मी म्हटले असते तर बाबांनी अडथळा केला नसता. पण जायचे कुठे? कुणाचाही नीटसा पत्ता मला माहीत नव्हता. आणि पत्ता असला तरी काय उपयोग होता? 1-2 खिरीज करून बाकीच्या साऱ्या मैत्रिणी माझ्या जातीच्या नव्हत्या. 1 तेलीण, 1-2 वाणी, 1 भंडारीण, असे वाटे जगाची पर्वा करू नये. पण हल्ली माझे मन पूर्वीसारखे खंबीर राहिले नव्हते. प्रत्येक क्षणाला जगाची भीती नजरेसमोर येई. अजून दांभिकपणा माझ्या ठाई संचरला नव्हता खरा, पण त्याची ही पहिली पायरी तर नव्हे अशी कुशंका वारंवार मनात येई. याही उपर मनाचा निर्धार करून पत्ता शोधून काढून त्यांच्याकडे गेले असते तर दुसरी एक भीती नजरेसमोर उभी राहत होती. सर्वांची लग्ने झालेली, बिचाऱ्या सासरी असायच्या, कदाचित चांगल्या लेकुरवाळ्या होऊन संसार थाटून राहिलेल्या असायच्या, आणि आपण फटिंगासारखे त्यांच्या घरी जायचे. विवाहित स्त्रीच्या पराधीन जिन्यात माझा आदर सत्कार करण्यासाठी त्यांना नवऱ्याच्या तोंडाकडे पाहायला लागायचे आणि त्यामुळे बिचाऱ्यांचे मन उगीच खट्टू व्हायचे. तो विचारच नको म्हणून मी सोडून दिला. पुन्हा मनात आले रत्नागिरीला जावे आणि बाबी शेठकडे राहावे. डॉक्टर कीर्तिकरांची अनायासे भेट होईल. पण ते पेन्शन घेऊन मुंबईला कुठेसे राहिले अशी ही बातमी मागे माझ्या कानी आली होती. नीट चौकशी केल्याशिवाय म्हणूनच तिकडेही जाता येईना. मन कसे कावरे-बावरे होऊ लागले. घर कसे खायला येऊ लागले. काय याला उपाय? पुन्हा मुंबईला जाऊन लेडीज होममध्ये राहावे का? अभ्यास सुरू करावा का? अशा मनस्थितीत तरी हातून अभ्यास होईल असे मला वाटेना. मग उगीच मुंबईत राहण्याचा खर्च तरी कशाला? MAच्या टर्म्सही भरायच्या नव्हत्या. MAचा अभ्यास पुण्यातही करता आला असता. मग मुंबईला जाण्याची दगदग आणि खर्च का? पुन्हा विचार आला. MAचा विचार हे कारण दुय्यम होते. घरी लक्ष लागत नव्हते म्हणून जागा बदलण्यासाठी ना मी मुंबईला जाणार होते. बाबांना विचारले तेव्हा ते म्हणाले, MAचा अभ्यास इथेही करता येईल, पण तिथे कुणी कंपॅनियन असेल तर जा बापडी. तू गेलीस तर घर मला खायला येईल. तू म्हणशील की मी घरी असतो कुठं म्हणून, पण तू घरी आहेस या आठवणीनंच मी घराबाहेर वावरत असतो. लहान होतीस त्यावेळी सुद्धा कधी जवळ घेतली नाही तुला. आता तर मोठी झालीस. बोलून बोलून काय बोलणार म्हणून इकडे तिकडे वेळ काढीत असतो. राहिलेले आयुष्याचे दिवस कसे तरी ढकलावे म्हणून ब्रिज खेळत बसत असतो. अष्टोप्रहर काम केलेला जीव आता रिकामं कसं बसवेल? ब्रिज खेळायला बाहेर जातो म्हणून तुझी विस्मृती होते असं मात्र समजू नकोस. याही उपर तुला मुंबईला जावं असं वाटत असेल तर मी अडथळा करणार नाही. माझ्या नशिबी ही फकिरी आली आहे ती मी भोगतोच आहे. माझ्यामुळे तुझ्या समाधानात व्यत्यय का? तरीही असं वाटतं तू वाढलेली मुलगी, अजून लग्न झालं नाही, एकटीलाच मुंबईत ठेवायला लोकापवाद समोर उभा राहतो.
तरीही मी म्हणतो, जायचं असेल तर खुशाल जा. बाबांच्या भाषणाने माझ्या मनाला धक्का बसला. साऱ्या आयुष्यात त्यांच्या तोंडून इतके कोवळे उद्गार निघालेले मी कधीच ऐकले नव्हते. आधी अधिकार गेला, त्यानंतर जीवाभावाची सहचारिणी गेली. त्यामुळेच का त्यांना माझ्याबद्दल इतकी माया वाटू लागली? मुंबईला जायचा बेत मी रहित केला खरा, पण मनाला समाधान वाटेना. भरल्या घरात एकटी पडलेली मी, त्यामुळे जग कसे खायला येत होते, त्याला काय उपाय? एक गोष्ट मात्र माझ्या मनाला लागून राहिली. नाना मुंबईला निघून गेला, पण जाताना त्याने माझा निरोप घेतला नाही. फार काय, बाबांना सुद्धा भेटला नाही. उगीच जाता जाता टोमणा मारून वहिनीने या गोष्टीचा उल्लेख केला नसता तर तो गेल्याचे मला कळले सुद्धा नसते. त्याने असे का करावे? एवढा गृहस्थपणाचा अभाव का दाखवावा? मृत्यूशय्येवर आईने एक प्रकारे माझ्या सुखदुःखाकडे नजर ठेवण्याची त्याला विनवणी केली होती. त्या पवित्र स्मृतीची त्याने अशी हेटाळणी का करावी? मला हाच राग आला आणि तो नानाचा राग मी बाबांवर काढला. मुंबईला जायचे असे ठरवून ज्यावेळी मी बाबांना सांगितले त्यावेळी त्यांच्या डोळ्यांना पाणी आले. ते म्हणाले, गोदे, अशी निर्दय कशी होतेस? मी थोड्याशा कुत्सितपणे म्हटले, पण दादा आणि वहिनी आहेत ना इथं? बाबा अगदी काकुळतीच्या स्वराने म्हणाले, आहेत, पण त्यांचा काय उपयोग? तुझा दादा तुझ्या वहिनीसाठी आहे. ती उभयता एकमेकांची काळजी घेतात. पण तू आहेस म्हणूनच ना माझ्याकडे पाहतेस. माझ्या सकाळच्या चहाची आठवण तुझ्या वहिनीला नसते, पण मला चहा दिल्याशिवाय तू चहा घेत नाहीस. माझे मळके कपडे तू नसतीस तर महिने परटाकडे गेले नसते. सुरकुतलेला बिछाना मला आवडत नाही, हे तुला माहीत आहे, म्हणून तूच तो स्वतः साफसूफ करतेस ना. त्यावेळी येतात का तुझे दादा वहिनी? मी मध्येच म्हटलं, आणि माझं लग्न झालं असतं तर? तोंडातून शब्द निघून गेले खरे, पण त्यांचा निर्दयपणा माझ्याच कानाला कठोर वाटला. एक मोठा सुस्कारा टाकून बाबा म्हणाले, खरं आहे, खरं आहे, पण आज तुझं लग्न झालेलं नाही ना. तुझं लग्न झालं असतं, तू आपल्या सासरी गेली असतीस तर माझी आबाळ होते आहे हे मला कळलं सुद्धा नसतं. तुझं लग्न झालं नाही तेव्हाच मला तुझी किंमत कळली. तेव्हाच मला वाटलं तुझं लग्न झालं नाही हे बरं झालं. मी पुन्हा मध्येच विचारले, आणि आता माझं लग्न झालं तर मला धक्का बसेल. बाबा चटकन म्हणाले, मी निराधार होईन, अगदी सर्वस्वी निराधार होईन. गोदे, पुरी मुंबईला जायचं असलं तर खुशाल जा, पण मी जिवंत आहे, दिवसेंदिवस अपंग होत चाललो आहे, तोपर्यंत तरी लग्न करू नकोस. बाबांच्या शब्दांनी माझ्या अंतःकरणाचे पाणी पाणी झाले, पण भलत्या वेळी डोकावणारा माझा दुराग्रही स्वभाव त्याच वेळी वर उसळून आला आणि मी मुंबईला जाण्याचे निश्चित केले. मी माझ्या स्वभावाला आज दुराग्रही म्हटले खरे, पण त्यावेळी मात्र मला तो दुराग्रह वाटला नाही. ती तारुण्याच्या रक्ताची उसळी होती. सर्वस्वी आधार असलेली माझी आई जरी मला नुकतीच टाकून गेली होती, तरीही आयुष्यातील दुःखाचे भरपूर चटके मिळून माझे मन त्यावेळ पावेतो हलके बनले नव्हते. जाऊ नको असे बाबा म्हणतात म्हणूनच जावे असे मला वाटू लागले. माझा हा कर्णकरीपणा पुढल्या आयुष्यात मला चांगला जाणवणार याची त्यावेळी कल्पना आली असती तर बाबांना दुःखात लोटून पुढे स्वतःच्या आयुष्याचेही धिंडवडे होण्याचा तो प्रसंग मी टाळला असता. पण बुद्धीच्या जोरावर चालणाऱ्या व्यक्तीला केव्हा केव्हा भवितव्यता दगा देते, याचा एरवी मला अनुभव आला नसता. मी मुंबईला आले आणि पूर्वीचा क्रम सुरू केला. एके दिवशी अचानक नाना मला भेटायला आला. त्याचे पाऊल खोलीत पडताच मी क्षणभर स्तंभित झाले. काही न बोलता एक खुर्ची घेऊन तो मुकाट्याने बसला. बोलण्याला सुरुवात कशी करावी हे जसे काही त्याला सुचत नव्हते तसेच मलाही सुचत नव्हते. काही वेळपर्यंत आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत सुद्धा नव्हतो. पण एकदा कुठे चुकून दृष्टादृष्ट झाली आणि त्या सरशी मला एकदम भडभडून आले. काही वेळपर्यंत मी ओक्साबोक्शी रडत राहिले आहे असे पाहून तोही रडक्या आवाजाने म्हणाला, उगी उगी, आता रडण्यात काय अर्थ आहे? गेली माणसं आता का भेटणार आहेत? तुझी आई गेल्यानं तुला जितकं दुःख झालं तितकंच मलाही झालं आहे. पुण्याला असताना मी तासचे तास तिच्याशी बोलत असे, त्यावेळी तू इकडे होतीस. शिक्षण मिळालं नसताही तिचे विचार केवढे प्रगल्भ होते. अशी आई गमावण्यासारखं मोठं दुर्दैव नाही. नानाच्या शब्दाने माझा दुःखाचा उमाळा जाऊन तिथे रागाची लहर आली. मी तणतण करत बोलू लागले, तुम्हाला माझ्या इतकंच दुःख झालं नव्हे आणि मला हे खरं वाटणार? का म्हणून खरं वाटावं? माझ्या दुःखाची तुम्हाला कल्पना होती? कधी चौकशी केली होतीत माझी?
बाप असून मी पोरकी, वहिनी भाऊ असून निराधार, घर असून घरावेगळी, माझी अशी स्थिती झाली आहे असं तुमच्या मनानं सांगितलं का तुम्हाला? मग चौकशी का केली नाहीत? या निराधार पोरीला समाधानाचे 4 शब्द सांगावे, नुसतं येऊन जाऊन बोलून बसून सोबत करावी, दुःखात विरंगुळा द्यावा, दुःखाचा विसर पडण्यासाठी कसली तरी चर्चा काढून मनाला कुठंतरी गुंतवून ठेवावं, असं का नाही वाटलं तुम्हाला? या असल्या औपचारिक बोलण्यानं फसण्याइतकी मी बावळट आहे असं का वाटलं तुम्हाला? हा पुणेरी दांभिकपणा पुण्यासाठी राखून ठेवा. देवाणघेवाणच्या मुंबईच्या वातावरणात तो बिलकुल खपायचा नाही. चिडलेल्या नागिनीसारखी मी नुसते सुस्कारे टाकते आहे असे माझे मलाच वाटले. मी मनापासून चिडून बोलत होते खरी, पण त्यातच कुठेतरी उसने अवसान आहे असा माझा मलाच संशय येत होता. माझ्या उद्गाराने नाना ओशाळला. खाली मान घालून माझ्याकडे मुळीसुद्धा न पाहता तो म्हणाला, क्षमा कर गोदू, मला क्षमा कर. या बाबतीत तरी मी दांभिक नाही. माझा नाईलाज झाला होता. कशा रीतीने कोण जाणे, पण तुझ्या आईची शेवटची भाषा तुझ्या वहिनीला कळली होती. माझ्या घरी येऊन तिने माझ्या वडील माणसांचे कान फुंकले आणि त्यामुळे कुत्सित टीका टाळण्यासाठी मला तुझी भेट वर्ज्य करावी लागली. मन ओढ घेत होतं, पण त्याला आळा घालावा लागला. जीव तळमळत होता, पण निर्धारानं त्याला बांधून ठेवावं लागलं. त्या यातना तुला कोणत्या शब्दांनी सांगू? मला दांभिकपणा करावा लागला खरा, पण तो तुझ्याशी नाही. मी माझ्या वडील माणसांशी दांभिकपणानं वागत होतो. तुला भेटण्यासाठी मन तळमळत होतं, पण तुझ्याबद्दलची बेफिकिरी त्यांना पटवून देताना मला नसता मुर्दाडपणा आणावा लागत होता. असलं वर्तन तुला आवडत नाही हे मला माहीत आहे, पण माझ्या परिस्थितीची तुला कल्पना येणार नाही. वाटेल तर मला भ्याड म्हण, पण भ्याड माणसंच किती मुर्दाड असतात हे मला स्वतःच्या अनुभवानंच कळलं. तुझा निधडेपणा माझ्या अंगी नाही, पण तू रागावणार नाहीस तर मीही तुला एक प्रश्न विचारला असता. असे म्हणून तो क्षणभर थांबला आणि माझ्याकडून काही उत्तर येत नाही असे पाहून म्हणाला, माझा भ्याडपणा मला पटतो, पण निर्भयपणाचा तरी काय उपयोग झाला? मी आलो नाही, तुझी चौकशी केली नाही, तुला सोबत केली नाही, हा माझ्या भित्रेपणाचा परिणाम. पण तू काय केलंस? माझा भित्रा संकोच का आजमावून नाही पाहिलास? येऊन मला का नाही भेटलीस? निदान मला बोलावणं तरी का नाही पाठवलंस? माझा राग पार नाहीसा झाला. रागाच्या जागी शरम उभी राहिली. खरंच मी नानाला का नाही भेटले? निदान का नाही बोलावलं? मीही भ्याडच तर. मलाही लोकापवादाची भीती वाटली. मी उघड उघड कबुली दिली. नानाच्या चेहऱ्यावरची विषादाची छाया जाऊन तिथं समाधानाची टवटवी आली. ते पाहून मलाही आनंद झाला. अंतरंग निर्मळ करून चूक कबूल करण्यात केवढा आनंद असतो याची त्या दिवशी मला जाणीव झाली. रागाच्या लहरीने दुःख मावळले होतेच, पण चुकीच्या कबुलीने मनाला प्रफुल्लता आली. आम्ही अगदी खुल्या दिलाने बोलू लागलो. आईच्या मृत्यूचा उल्लेख पुन्हा पुन्हा करताना मला दुःखाचा उमाळा आला नाही. आईच्या शेवटच्या घटकेच्या वेळचे भाषण आम्हाला दोघांनाही एकाच वेळी आठवले. एकाच दिलाने आम्ही त्याची चर्चा करू लागलो. त्या चर्चेत विषादाला स्थान मिळाले नाही. मी अगदी उघड उघड म्हटले, समज नाना, मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले तर तू काय करशील? हातात माळ घेऊन बोहल्यावर उभा राहीन, असे म्हणून नाना मोठमोठ्याने हसू लागला. अहोजाहोची भाषा अगदी नकळत नाहीशी झाली होती. जसे काही लग्न व्हायचेच अशा भावनेने आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. साधक बाधक गोष्टींची खूप चर्चा केली. लॉ कॉलेजला जायची वेळ झाल्यामुळे नानाला मध्येच उठून जाणे भाग आले, पण त्याला नखशिखांत आनंद झाला होता. जाण्याचे त्याच्या जीवावर आले होते. तो म्हणाला, कसं करू? हे आधी कळलं असतं तर कुणाला तरी माझी सही करायला सांगितलं असतं. मध्ये पुण्याला राहिल्यामुळे टर्मचे काही दिवस बुडाले आहेत, त्यांची भरपाई केली पाहिजे, पण राहण्यापेक्षा जाणंच बरं. बोलत असताना त्याला पोटातून अगदी गदगदून निघाल्यासारखे झाले होते. हुरळलेल्या अंतःकरणातून निघालेल्या कोवळ्या कोवळ्या शब्दाने तो म्हणाला, हे पहा गोदे, आनंदाच्या भरल्या ताटावरून असं अर्धपोटी उठून जाणंच बरं. पुन्हा जेवायला याची भूक तरी कायम राहते. हातातील घड्याळाकडे पाहून तो म्हणाला, छे, आता धावलंच पाहिजे, आता उद्या बोलू. मी खिडकीत उभी होते. तो रस्त्यावर खिडकीखाली येऊन हात नाचवीत मोठमोठ्याने म्हणाला, आता उद्या बोलू, आता उद्या बोलू. रस्त्यातून जाणारी माणसे त्याचा हा उल्लूपणा पाहून एकमेकांना डिवचून फिदी फिदी हसत होती. गोरेगावकर बिल्डिंगमध्ये राहणारे गुळगुळीत हजामत केलेले एक गृहस्थ आपल्या अप टू डेट पोशाख केलेल्या सोबत्याला डिवचून म्हणाले,
हे तुम्हा सुशिक्षितांचे चोचले. किती निर्लज्ज बेटा, अगदी उघड उघड की हो त्या नटव्या पोरीला खुणावीत होता. हे शिक्षण बरं, हे शिक्षण, आणि त्याचे परिणाम ही लव्ह अफेअर्स. मी चांगली ओळखली. तो आमच्या रत्नागिरीचा गोखले प्रांत साहेब, त्याची ही मुलगी. ही लव्ह अफेअर्स बरं का. मला चांगले ऐकू येईल इतक्या मोठ्याने तो बोलत होता. खरेच का हे माझे लव्ह अफेअर? प्रेमाच्या चोचल्यांवर माझा विश्वास नव्हता. पण आता प्रश्न ढळढळीतपणे समोर उभा राहिला. खरंच का हे माझं लव्ह अफेअर?